मित्रांनो आता आपण हा जवळपास 1.5 किलोमीटरचा टनल आहे आणि आपण बघू शकता की या टनलचं जे काम आहे तर ते कंटिन्यूमध्ये इथं चालू आहे। आणि आपलं जी मशीन आहे मित्रांनो की हे TBM मशीन जी टनल खोदण्याचं काम करते, तर ती आतमध्ये जी मशीन बघा तिचं काम चालू आहे। आणि मित्रांनो हा टनल जो आहे तर अशा 1 किलोमीटरचा टनल करायसाठी रेल्वेला कमीत कमी 100 ते 200 कोटी रुपये खर्च या रेल्वे टनलचा आहे मित्रांनो। ते असं खूप मोठं काम आहे। आणि आपण बघू शकता की हा जो 1.5 किलोमीटरचा रेल्वे टनल आहे तर हा रेल्वे टनल आपल्या दिग्रसच्यापासून हा जवळपास 6-7 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे सेवानगरपासून हा होतो मित्रांनो सरळ वसंतपूरला। आणि हा जो टनल आहे तर हा टनल एकदम कमी कालावधीमध्ये म्हणजे जवळपास 7 ते 8 महिन्यामध्ये या कंपनीने तो पूर्ण केलेला आहे। आणि या प्रकारे जर काम चालू राहिलं मित्रांनो तर ही रेल्वे निश्चितच कमी म्हणजे विक्रमी वेळेमध्ये सुरू होईल। तर मित्रांनो हा जो टनल आहे तर हा टनल मित्रांनो जवळपास पुसद ते दिग्रस याला जोडणारा मुख्य टनल आहे। आणि रेल्वेसाठी जो मुख्य जे कार्य जे होतं मित्रांनो टनलचं, तर ते टनलचं बऱ्यापैकी काम जे मोठे 5 ते 6 टनल होते आपल्या ह्याच्यावर, तर ते टनलचं काम इथं पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि ही कंटिन्यूमध्ये ते TBM मशीन जी आहे मित्रांनो की जिथं कोट्यावधी रुपयाची ती मशीन आहे तर तिचं काम बघा आपण कंटिन्यूमध्ये इथं चालू आहे। आणि आमचे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडले नक्कीच आम्हाला तुम्ही फॉलो करा।